तर शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंचाच आहे। आयोगाकडून ठाकरेंसह आमच्यावर अन्याय झालाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी हा हल्लाबोल केलाय। शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करायला हवा होता, निवडणूक आयोगाचा वापर केला गेला असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर लोक न्यायालयानं शिवसेना शिंदेंना दिली आहे। सुप्रीम कोर्ट हाच निर्णय देईल अशी अपेक्षा आहे। पक्ष आणि चिन्ह वादावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्ह या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पक्ष कोणाचा याचा निर्णय हा लोक न्यायालयानं 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्येच दिला असल्याचं त्यांनी म्हटलंय। यासोबतच सुप्रीम कोर्टही हाच निकाल देईल अशी अपेक्षाही फडणवीसांनी व्यक्त केली आहे। संविधानाने चालतो ना, उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकतं का भारत माझा आहे? तर नाही ना। तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती। त्याच्यामुळे शिवसेना कोणी कितीही काही म्हणलं तरी ती उद्धवजींचीच शिवसेना आहे। आता काळानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीच पाहिले आहे। शरद पवारांना त्यांचा पक्ष रितसर त्यांच्या अधिकाराने त्यांना मिळाला पाहिजे एवढीच मागणी करते। नंतर पवार साहेबांनी तो पक्ष कुणाला द्यायचा तो आदरणीय पवार साहेबांचा विषय, त्याच्यात मी नाही। मी तो पक्ष आमच्या कुणासाठीही मागत नाहीये। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागते, कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत। त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे।